स्वातंत्र्य काळापासून प्रलंबित असलेला जुमापट्टी ते किरवली रस्ता अखेरमार्गी, आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांना यश, आदिवासी बांधवांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे मानले आभार। कर्जत प्रतिनिधी, कर्जत तालुक्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे स्वातंत्र्य काळापासून प्रलंबित असलेला जुमापट्टी ते किरवली आदिवासी वाडी पर्यंतचा 12 किलोमीटर लांबीचा रस्ता अखेर तयार होणार आहे। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्यासाठी 18 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी दिली होती। आज या कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला आहे, ज्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे। स्वातंत्र्य काळापासून जुमापट्टी ते किरवली आदिवासी वाडी या रस्त्याची आवश्यकता जाणवत होती। या रस्त्याच्या अभावामुळे आदिवासी वाडीतील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। रस्त्याच्या अभावामुळे या परिसरातील लोकांना मूलभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचा लाभ घेणे कठीण झाले होते। अशा स्थितीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या अथक प्रयत्नांनी आणि धडपडीने आज हा रस्ता तयार होत आहे, ज्यामुळे आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल। आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकल्पासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून कामाची गती वाढवली। त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आज जुमापट्टी ते किरवली रस्त्याचे स्वप्न साकार होत आहे। या रस्त्यामुळे आदिवासी वाडीतील नागरिकांना शिक्षण, आरोग्य आणि अन्य सुविधा सहज उपलब्ध होणार असल्याने या परिसरातील आदिवासी समाजातील नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे विशेष आभार मानले। आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांमुळे आमच्या जीवनात एक नवा उजेड पडला असल्याच्या आपल्या भावना व्यक्त करत अनेक आदिवासी संघटनांनी आमदार महेंद्र थोरवेंच्या या कार्याचे भरभरून कौतुक केले। या रस्त्याच्या निर्मितीमुळे स्थानिक उद्योग, शेती आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार आहे। पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हा रस्ता महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास होईल। या रस्त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल। ही फक्त सुरुवात असून आमच्या तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू। हा रस्ता आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे आमदार थोरवे यांनी यावेळी सांगितले। कर्जत तालुका हा बहु आदिवासी भाग आहे आणि त्या भागामध्ये माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या 12 आदिवासी वाड्या आणि 3 धनगर वाड्या हा दुर्गम भाग आहे आणि आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडे आदिवासी समाजाच्या संघटनेच्या वतीने वारंवार मागणी करत असून त्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि त्या ठिकाणी होणारा रस्ताचे वर्क ऑर्डर झालेला आहे। खरंच आम्ही कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेच्या वतीने माननीय या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे आम्ही ऋणी आहोत। त्याचा विषय होता तो रस्त्याचा विषय होता। आज 14 वाडे ह्या ठिकाणी 14 वाडे आहेत, त्या आदिवासी वाड्यांना रस्त्याचा मोठा त्यांना संघर्ष करायला लागत होता, पण आज आमदार साहेबांच्या माध्यमातून या वाड्यांच्या रस्त्याची जी काही मूलभूत सुविधा होती ती आज खरंच पार पडते आणि आज समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी आमचे इथे जमलेले आहात। तर आम्ही वारंवार गेल्या 2 वर्षे आम्ही आमदार साहेबांची भेट घेतली का वारंवार आम्ही तोच विषय घ्यायचो की आमचा आदिवासी संकुल आणि वाड्यांना रस्ता। मी कर्जत पंचायत समिती उपसभापती आणि महिला अध्यक्ष म्हणून आमदार साहेबांचे खरंच आभार मानते आणि खरंच खूप सुंदर काम करत आहेत ते। सोनियाचा दिन आज अमृते पाहिला या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून आज जो 1200 कोटीचा जो विकासाचा पर्व या मतदारसंघात लाभलेला आहे, त्याच अनुषंगाने या माथेरान खालील ज्या 12-14 वाड्या आहेत त्यांचा हा रस्त्याचा जो महत्त्वाचा विषय होता तो मार्गी लागलेला आहे। त्याच मी माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं आमच्या जिल्हा परिषद वार्डच्या वतीने
मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या आदिवासी वाड्यांचा विषय का महत्त्वाचा, का जो दळणवळणाचा विषय होता, का जी रस्त्याचा प्रॉब्लेम होता, का काही एखाद्या आदिवासीला एखाद्या हॉस्पिटलला जायचं असेल किंवा इतर काही जे प्रसंग येत होते ते ह्या रस्ता मार्गी लागल्यामुळे तो लवकरात निकाली निघणार आहे। मी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे आमच्या जिल्हा परिषद वार्डाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी जवळजवळ 14-15 वाड्या, आदिवासी वाड्या, डोंगरपट्टी आदिवासी वस्ती आहे। या ठिकाणी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या माध्यमातून 100% वर्क ऑर्डर होऊन काम चालू होणार आहे। आणि या ठिकाणी काही लोक आंदोलनं करत आहेत राजकारणाच्या हेतूने, ते श्रेय घेण्यासाठी मुद्दाम आंदोलनं करतायत। कारण या गोष्टीला जवळजवळ 2 वर्षे डेव्हलप करत आहे संघटना, आमची आदिवासी साखर संघटनेचे संघटना, जवळजवळ आमचे आदिवासी डोंगरपट्टीचे कार्यकर्ते हे जवळजवळ 2 वर्षे संघर्ष करत आहेत। पण आत्ता मध्यंतरापर्यंत काही लोक आंदोलनं करून थोडासा सहकार्य म्हणजे बिघडवण्याचा प्रयत्न करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत राजकारण हेतूने। पण हे काम खरोखर आमदार साहेबांच्या माध्यमातूनच पूर्ण झालेलं आहे। कारण जवळजवळ आज 15-20 वर्षापूर्वी पण आमदार होते, काही नेते पण होते, आत्तापर्यंत कुणालाच हे काम जमलं नाही। पण हे काम आमदार साहेबांनी करून दाखवलं। आमदार साहेब बोलतात ते 100% करून दाखवतात, हे मात्र ईश्वर सत्य खरं आहे। धन्यवाद। भावी अनेक पण आमदार एकच, महेंद्र शेठ थोरवे। आज ह्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर भारत देश स्वतंत्र होऊन जवळ 74-75 वर्ष होऊन अनेक काही मथोव्यक्त अशी लोक आमदार होऊन गेले, पण त्यांना जे करता आले नाही ते आज जवळजवळ 12-13 आदिवासी वाडे आहेत आणि आमचे धनगर वाडे आहेत 3, असे मिळून 15-14 वाडे आहेत। हा माथेरानचा हा पट्टा म्हणला तर जे आदिवासींचं जे अतिशय मूलभूत सुविधापासून वंचित होतं आणि जे आमच्या आदिवासींचं जे महिलांचं डिलिव्हरीसाठी न्यायचं म्हणलं तर त्याला डोळी करावं लागत होती। ही आमची समाजाची रूढ आहे आणि तशी आम्ही उतरवायची। काही महिलांचं अर्ध्यावट मुलंसुद्धा ते मृत्यू पावलेले आहेत। काही वयस्कर माणसं न्यायचं म्हटलं तर खूप आमचे हाल व्हायचे। माझ्यापासून मी स्वतः असताना खांद्यावर उतरवता असताना अनेक घटना झालेल्या आहेत अर्ध्या रस्त्यामध्ये। आज आम्ही वारंवार सांगत होतो मागच्या ह्या जे काही लोक होते त्यांच्याकडे, पण त्यांना कुणालाही करता आलं नाही। मान्य या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब आमदार खरोखरच मी म्हणतो की देवाचे देव आहेत ते। आज पाहिले आम्ही की आदिवासी समाजाचं जे आम्ही गेलो ऑफिसला तर आम्ही सांगल्याबरोबर म्हणायचे आम्हाला पहिले तुमचं काय काम आहे, तर आम्ही सांगत साहेब आमचं रस्त्याचं हे काम आहे। कारण रस्त्यापासून खूप आम्हाला हालवलवा सहन करावं लागतात। शाळेची मुलं झाले त्यांचे कुणाचे पाय बी चमकतात, अशी आमची दुर्दैव अवस्था आहे। आज ह्या जवळजवळ 14 वाड्यांचा जो रस्त्याचं जो काम साहेबांनी ती वर्क ऑर्डरसुद्धा झालेले आहे। साहेबांच्या प्रयत्नाने हे झालेलं आहे। त्याच्यामध्ये काही आमचे ग्रामपंचायत आहे, जवळजवळ 4 ग्रामपंचायत लागतात इथून, आणि त्या आमच्या ग्रामपंचायतमध्ये पूर्ण आदिवासी बांधवांनी जसेच आमची जी खालची मंडळी आहे तेहीसुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आमच्या पाठीशी आमची जी संघटना आहे उभी, ही संघटनासुद्धा आम्हाला वारंवार आमच्या पाठीशी आहे। आणि आमचे काही आता जे कार्यकर्ते मंडळी आहे ते आमच्या पूर्ण पाठीशी असते। जिथे आमचे काय काम अटकले तर आम्ही सांगितल्यानंतर ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात। आणि ते आम्ही शेठच्या ऑफिसला गेल्यानंतर शेठने आम्हाला सांगितलं का आमचं काम हेच आहे शेठ, आमचा रस्ता व्हाव दे। आणि शेठने हा सांगितल्यानंतर हा कानाव घेतल्यानंतर महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेसुद्धा आम्ही समाजाच्या वतीने काहणं आणि संघटनेच्या वतीने त्यांचे आणि महेंद्र शेठ थोरवे आमदार यांचे खूप खूप आभारी आहोत। तसेच आमचे हे 14 वाड्यांचं आणि ज्या 14 वाड्यामध्ये 4 ग्रामपंचायत लागतात यांचं सगळं म्हणजे 14 वाड्यांचं आम्ही महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या पाठीशी पूर्णपणे पाठवण्याने सहमताने आहोत। आणि सांगितलं जातं की आम्ही आजपर्यंत कुठेही लचकलं नाही। जो आमचा रामाचा वचन आहे, जे शिवधनुष्य आहे, त्यांचे आम्ही महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या पाठीशीच उभं राहणार आहे शेवटपर्यंत। आणि साहेबांनी हे लक्ष दिलेले आहे, अतिशय आम्ही सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहोत।